नमस्कार. 15 ऑगस्ट 1947 भारत स्वतंत्र झाला हे शब्द आपल्या सगळ्यांच्या चांगलेच लक्षात असतील. पण साधारण वर्षभर उशिरा, वर्षापेक्षाही अधिकचा काळ भारताच्या स्वातंत्र्याला लागला होता. 17 सप्टेंबरचा दिवस पूर्ण भारत स्वतंत्र झाला होता, कारण त्या दिवशी मराठवाडा, हैदराबाद, कर्नाटकचा काही भाग आणि विदर्भाचा काही भाग अजूनही निजामाच्या जोखडामध्ये होता. 17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा होतो. वास्तविक तो हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आहे. निजामाच्या जोखडातून या भागाची मुक्तता झाली होती. या निमित्तानं बरेच जण वेगवेगळे विषय मांडत असतात, माध्यमं मांडतात, लोकांच्या मधून येतात आणि त्याची चर्चा होत राहते. पण एक महत्वाचा मुद्दा मला मांडायचा आहे, टीका करायची म्हणून नाही. पण जेव्हा आपण तथ्यांवर आधारित माहिती देऊ लागतो तेव्हा त्यात गडबड होता कामा नये, याची काळजी घेतली गेली पाहिजे. 17 सप्टेंबर 1948ला जर भास्कर समूहाचं दिव्य मराठी वृत्तपत्र असतं तर त्या वृत्तपत्राने बातमी कशी दिली असती याचं उदाहरण म्हणून दिव्य मराठीनं एक पान प्रकाशित केलं. अत्यंत चांगला एक वेगळा प्रयोग तो होता. त्या दिवशी आम्ही असतो तर काय झालं असतं याचं हे उदाहरण होतं. आणि त्यांनी ब्लॅक अँड व्हाईट करत त्यावेळेसच्या वर्तमानपत्राची भाषा वापरण्याचा प्रयत्न करत जे काही दिलंय ते खूप छान दिलंय. पण त्यामध्ये मला एक गोष्ट महत्वाची वाटते. मी तथ्यांवरती बोलतोय. त्याचं हेडिंग आहे, मथळा आहे, निजामशाही शब्द वापरून. मुळात निजामशाही हा शब्द होता का? मराठवाड्यात, हैदराबादमध्ये जे काही होतं ते निजामशाही होतं का याचा विचार करायला पाहिजे. ती राजवट निजामशाहीची नव्हती तर असफजाही नावाच्या घराण्याची होती. असफजाही घराण्याने स्वतःला या भागाचा निजाम घोषित केलेलं होतं. त्यामुळे त्याला निजामशाही कधीच म्हटलं जात नाही. निजामशाही वेगळी आहे, जी अहमदनगरला होती. त्याच्याही आधी जरा खूप आपण मागं जायचा प्रयत्न केला. निजामशाहीपर्यंत मला तुम्हाला आणायचं आहे म्हणून मी थोडंसं मागं जातो, अगदी काही क्षणात सांगतो. दक्षिण भागामध्ये सगळ्यात मोठं साम्राज्य होतं ते हसन गंगूचं बहमनी साम्राज्य. या बहमनी साम्राज्याचा विस्तार खूप मोठा होता. अगदी रामचंद्र देवरायांचं ह्याच्यातलं हम्पीमधलं विजयनगरचं साम्राज्य, ज्याला विजयनगर साम्राज्य म्हणतो, त्यालाही परास्त करत या बहमनीनं आपलं वर्चस्व गाजवलेलं होतं. या बहमनी साम्राज्याचा एक मोठा काळ गेल्यानंतर त्याचे परत तुकडे झाले. आणि ते तुकडे कसे होते? सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही बघताय, हसन गंगूचं बहमनी साम्राज्य संपल्यानंतर बिदरमध्ये एक बरीदशाही निर्माण झाली. कर्नाटकातलं बिदर गाव, तिथे एक वेगळा राजा निर्माण झाला. म्हणजे हसन गंगूच्याच त्याच्याच घराण्यातील सरदारांनी आपली वेगवेगळी शाही स्थापन केली होती. बिदरमध्ये जिथे झरणी नरसिंह आहे तिथे बरीदशाही सुरू झाली. त्यानंतर विजापूरमध्ये, विजापूर आणि नगरमध्ये ती सगळी तिथे निजामशाही सुरू झाली. गोवळकोंडा जो हैदराबादचा आहे तिथे कुतुबशाही सुरू झाली. त्यानंतर अचलपूर, त्याला पूर्वी इलिचपूर असं म्हटलं जायचं, त्या अचलपूरमध्ये तिथे वेगळी इमादशाही सुरू झाली. इमादशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि ही बरीदशाही अशा त्यावेळेसच्या होत्या. मी मगाच्या संदर्भामध्ये एक गडबड केली आहे. आदिलशाही आणि निजामशाही या दोन्हीमध्ये एक फरक आहे, तो नंतरचा कालखंड आहे या दोन्हीच्या शाह्यांच्या मधला. पण अहमदनगरची निजामशाही होती. आता निजामशाही, बरीदशाही, कुतुबशाही आणि इमादशाही या सगळ्यातल्या नगरची निजामशाही होती. याला निजामशाह म्हटलं जायचं. पण पुढे या सगळ्या शाह्या संपुष्टात येत गेल्या आणि मोगलांचं साम्राज्य वाढलं. म्हणजे या सगळ्या हळूहळू आदिलशाह संपला, निजामशाह संपला, हे सगळे संपल्यानंतर मोगलांचं एकछत्री अंमल सुरू झाला. याच काळामध्ये छत्रपती शिवरायांचं राज्य हे सगळं घडत गेलं होतं. त्यानंतर औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि औरंगजेबाच्या मृत्यूनंतर हैदराबादला एक निजाम नियुक्त केलेला होता. निजामशाही नाही, म्हणजे ही गडबड काढून टाका डोक्यातून. एक निजाम नियुक्त केलेला होता जो असफजाही घराण्यातला होता. यानं
आपल्याला निजाम घोषित केलं. निजाम शब्दाचा अर्थ नगरच्या निजामशाहीशी घेऊन जाऊ नका. निजाम याचा अर्थ आहे प्रबंधक, व्यवस्थापक, सरकार, व्यवस्थापन, ज्याला आपण शासन, प्रशासन असे शब्द वापरतो ना, तर तो प्रशासक. त्याने एक व्यवस्था निर्माण केली असबजाही घराण्याची. जर त्याला शाहीच म्हणायचं असेल तर ती असबजाही म्हटलं पाहिजे, निजामशाही नव्हे. त्यानं निजामची राजवट आणली. म्हणजे मोगलांची होती. मोगलांचा सरदार ज्यानं स्वतःला हैदराबादचा निजाम घोषित केलं आणि त्यानंतर पुढे सलग 7 निजाम होत गेले. म्हणजे पहिला मुघल सरदार मीर कमर यानं पहिल्यांदा आपल्याला घोषित केलं आणि शेवटचा निजाम जो झाला तो म्हणजे मीर उस्मान अली, ज्याला पराभूत करून भारतीय लष्करानं हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन करून घेतलं. त्यामुळे ती निजाम राजवट होती, निजामशाही नव्हे. निजामशाही ही नगरला होती, इकडे नव्हे. त्यामुळे पहिली तथ्यातली चूक दिव्य मराठीने ही केली आहे. त्याला निजामशाही म्हटलंय. इतिहासामध्ये याला कधीच निजामशाही म्हटलं जात नाही, निजाम राजवट म्हटलं जातं. निजामचा पराभव असं हेडिंग केलं असतं तर ते अधिक बरं झालं असतं. मुद्दा पुढचा. याच पानावरती एक बातमी केली आहे. म्हणजे माध्यमांची वृत्ती काय असते ना, हे याच्यामध्ये कळतं. चाहे कुछ भी हो, आम्ही त्या काळात जन्माला आलो असतो, या काळात जन्माला आलो असतो, तरी काड्या घालायचे धंदे मात्र केलेच असते. ही माध्यमांची कळलावी वृत्ती यातून दिसून येतो. ती बातमी तुम्ही बघताय. आता या हैदराबाद स्टेटची भाषा कोणती यावर वाद तेव्हाही घातला असता. हैदराबाद स्टेटची भाषा खरं तर अधिकारिक भाषा उर्दू होती. खरं तर निजाम पारशी शिकायचा, पण उर्दू होती अधिकारिक भाषा. आता उर्दू होणार. मराठवाड्याचा, मराठी माणसांचा सर्वाधिक भाग होता त्यावेळेसचे 5 जिल्हे 4 जिल्हे जे काय असतील ते. म्हणजे त्यावेळेला लातूर जिल्हा नव्हता, जालना जिल्हा नव्हता, हिंगोली जिल्हा नव्हता. आज मराठवाड्यामध्ये 8 जिल्हे आहेत, पण या 3 जिल्ह्यांचं अस्तित्व नव्हतं. उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, अजून परभणी, नांदेड अशा स्वरूपाचे हे जिल्हे होते. तर या 5 जिल्ह्याची भाषा होती मराठी. त्यामुळे ती सर्वाधिक भाग म्हणून मराठी समजायचं. कर्नाटकचा भाग होता म्हणून काही ठिकाणी कन्नड बोलली जायची. तेलंगणाचा भाग होता म्हणून तिथे तेलुगू बोलली जायची. मराठवाड्यासोबत महाराष्ट्राचा काही भाग देखील याच्यामध्येच होता. चंद्रपूरमध्ये आजही हैदराबाद मुक्तीसंग्राम दिन साजरा होतो. तिथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणत नाहीत, कारण ते मराठवाड्याचा भाग नाहीत म्हणून. तर हा जो भाग आहे तो वेगवेगळ्या, म्हणजे मराठी, कन्नड, तेलुगू आणि उर्दू सरकारी भाषा, याच्यामधून संस्थांची भाषा कोणती होणार यावर त्यावेळेला देखील वाद घातला असता. आता पुढे 1960ला भाषावार प्रांतरचना झाली आणि ही जी सगळी मोठमोठी राज्य होती त्याला बदलून छोटी छोटी भाषावार राज्य करण्यात आली. पण त्यावेळेला देखील वाद घातलाच असता, वाद निर्माण केला असताच, असं या बातमीवरून दिसतंय. म्हणजे एकूण काय तर तथ्यातली माहिती चुकीची द्यायची आणि पुन्हा त्यावेळीही आम्ही वाद घातला असता असं म्हणायचं, वाद निर्माण केला असता असं म्हणायचं. हे एक वेगळेपण, हा एक वेगळा प्रयोग. म्हणजे प्रयोगात सुद्धा हे आपलं स्वभाव कायम ठेवलेला आहे एवढंच दिसतंय. दिव्य मराठी निजामशाही या शब्दाबद्दल आणि भाषा कोणती या शब्दाबद्दल खुलासा करेल अशी अपेक्षा ठेवायला हरकत नाही. बघूया ते करतील की नाही ते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.